ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रामः रामौ रामः रामं रामेण रामाय रामात् रामस्य रामे हे राम। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण। सीता सीतां सीतया सीतायै सीतायाः सीतायाः सीतायां हे सीते। कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन। कवि हरिः हरिम हरिणा हरिभ्य हरिणा हरिणे हरये हरेः हरेः हरौ हे हरे। पुन्हा बघा हरिः हरिम हरिणा हरये हरेः हरेः हरौ हे हरे। परत कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण संबोधन ते बदलणार नाही. ठीक आहे, तीन शब्द आपण पाहिले अकारांत आकारांत इकारांत. पुढे पठती पठतः पठन्ति पठसि पठथः पठथ पठामि पठावः पठामः लट वर्तमान काळामध्ये. पुढे पठिष्यति पठिष्यतः पठिष्यन्ति पठिष्यसि पठिष्यतः पठिष्यत पठिष्यामि पठिष्यावः पठिष्यामः. फक्त इष्य लागतं, काही ठिकाणी स्यती लागतं. कुठे लागतं ते आपण पाहिलेलं आहे. पठतु लोट लकार आज्ञा किंवा विनंती. पठतु पठताम पठन्तु पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम. एक विसर्ग दिला तर लोट लकाराचा वर्तमान काळ होऊ शकतो पठावह आणि पठाव. पुढे आपण पाहिलं भूतकाळ. जेव्हा व्यंजन सुरुवातीला असेल अ लागतो अगच्छत अपठत अधावत अरक्षत अनमत. पण जर स्वर सुरुवातीला असेल तर आ लागतो आणि वृद्धी होते. अ ची वृद्धी आ, ई ची वृद्धी ऐ, ऊ ची वृद्धी औ. हे वृद्ध्या आपण पाहिल्या. अपठत अपठताम अपठन अपठः अपठतम अपठत अपठम अपठाव अपठाम असं आपण पाहिलेलं आहे. आता जाऊया पुढे. बघा इथपर्यंत जे जे आपण पाहिलं मग त्याच्यामध्ये अत्र तत्र कुत्र अन्यत्र सर्वत्र यदा तदा कदा सदा सर्वदा इतः ततः कुतः हे पण आपण पाहिलं. उभयतः अभितः परितः सर्वतः समया निकषा समीपम हा धिक प्रति अनु सगळं काही. आता आपण वळत आहोत तृतीया विभक्ती उपपदांकडे. ठीक आहे. मागील पाठामध्ये आपण इकारांत शब्दही पाहिले आणि काही काही आपण चालवून सुद्धा पाहिले. आता तृतीया विभक्ती म्हणजे एक त्याचा अर्थ काय आहे. एक त्याचा अर्थ आहे करण. कोणी सांगेल का मला करण म्हणजे काय. चुकूनही कर्ण म्हणायचं नाही, करण. तृतीया विभक्तीचा एक विभक्ती अर्थ काय आहे. करण. करण म्हणजे काय. हा 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 ने द्वारे कडून.
हा, ज्याच्याद्वारे आपण ते काही कार्य त्याचे करतो. हा मराठीतले अर्थ त्या झाले ने त्याचे द्वारे अर्थ कडून. प्रत्यय. पण संस्कृतवाले काय सांगतात? साधनतमम करण. एखाद्या हो, गोष्टीचं साधन. साधन, त्याला काय म्हणायचं? करण. इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. एक उदाहरण देऊया पटापट. मग ज्या ज्या वेळेला ते करण असेल, साधन असेल, त्या त्या वेळेला कुठली विभक्ती बनते? तृतीया. तृतीय ना. तृतीया. उदाहरणार्थ मी एक उदाहरण घेतो. दंड शब्द याच पाठामध्ये आहे. दंड दंड म्हणजे काय? काठी. काठी. मग आता एक म्हातारा माणूस किंवा एक संन्यासी घेऊया आपण, जे त्यांनी उदाहरण दिलं तेच घेऊया. एक संन्यासी काठीने चालतो. चालण्याच्या क्रियेचं साधन कोण आहे? काठी. काठी. मग त्या काठी, दंड दंड. शब्दाची कुठली विभक्ती होणार? तृतीया. तृतीया. तृतीय. तो शब्द चालणार कसा? राम शब्दाचं होतं रामेण. बोला आता काय होईल? बघा मी लिहितो. यतीही दंडेन. चलती. हा, यतीही दंडेन चलती. चलती. हो, दंडेन, दंडे. नॉर्मल न येईल. दंडेन चलती. दंड काय झालं? एक साधन झालं. एक माझ्या मनाचं उदाहरण सांगतो. बालकः, लहान मुलगा, अ, ग्लासने पाणी पितो. शब्द आहे चषक. पिबती. आपण बघितले चषकेन. पा पिबती. मग चषकेन. काय येईल? चषकेन. बालकः चषकेन केन. जलम पिबती. ठीक आहे. चलंती. मग चषक काय झालं? एक कर्ण झालं, साधन. म्हणून त्याची झाली हम्म. तृतीया साधन. विभक्ती. ते विभक्त. अजून एक उदाहरण जे यांनी दिलेलं आहे तेच पाहूया आपण. एक कपी घेऊया आपण. कपी ही कंदुक शब्द आहे. कंदुक. कंदुक म्हणजे बॉल. बॉल काय आहे? ओके. खेळण्याचं एक साधन आहे. म्हणून क्रीडती. कपी ही कंदुक कंदुक क्रीडती. बघा काय होणार? कंदुकेन. 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 मग आता सगळीकडे एन 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 का झालंय? कारण की शब्द काय आहे? राम सारखा आहे. जर सीता सारखा असेल तर हम्म. सीतया. जर सीते. कवी हरीसारखा असेल तर हरिणा. अशा प्रकारे. ठीक आहे. सोपं. ज्या ज्या ठिकाणी करण हम्म. असेल त्या त्या ठिकाणी तृतीया विभक्ती होते. आणि करण म्हणजे काय? साधनतमम करणम. म्हणजे जे साधन असतं एखादी क्रिया मिळवण्याचं, त्याला काय म्हणतात? करण असं म्हणतात. हम्म. अ, चला पुढे. यांनी एक कर्मणी कर्तरी खूप क्लिष्ट भाग या ठिकाणी दिलेला आहे. आपण पुढे कधीतरी तो पाहूया. जर या पाठात ते येणार असतील तर बघूया. पण कर्मणी कर्तरी सध्या आपण रेडी नाहीये शिकायसाठी. पुढे चला. आता जसं द्वितीय उपपद होती. उपपद म्हणजे काय? उपपद म्हणजे ठराविक विभक्ती किंवा ठराविकच विभक्ती. म्हणजे ते करण नाहीये तरी पण त्या ठिकाणी तृतीया होते. बघा बघा बघा, ऐका. तृतीया करण असलं की तृतीया होते. पण काही काही ठिकाणी आपल्याला तृतीया पाहायला मिळते पण ते करण नाहीये. त्याला काय म्हणणार आपण? तृतीया उपपद किंवा उपपद म्हणणार फक्त. उपपद म्हणजे काय? ठराविकच विभक्ती. म्यूट 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 म्यूट. आवाज येत नाही. जर काय अडचण असेल तर मेसेज करा. हा, कारण की आवाज डिस्टॉर्शन आहे मध्ये. आवाज येत नाही व्यवस्थित. मग उपपद जसं आपण द्वितीयामध्ये पाहिलं होतं. प्रति, समया, निकषा, समीपन, समीपम, हा, धिक. हे सगळं असताना काय होतं? तृतीय विभक्ती होते. तसं द्वितीय विभक्ती होते. तसं तृतीय उपपद म्हणजे काय? हे खाली जे आपण आता शब्द लिहिणार आहे ते शब्द जर आले तर काय होणार? तृतीय विभक्तीच होणार. सह, साकम, सार्धम, समम.
या सगळ्यांचा अर्थ काय आहे? सोबत, विथ असा, बरोबर. उदाहरण सांगितल्यानंतर अजून कळेल. बघा, सह, साकम, सार्धम, समम हे चार असे शब्द आहेत जे आल्यानंतर तृतीया विभक्तीच होणार आहे. सर उदाहरण द्याल का? एकेकाचं एक एक उदाहरण देतो, आपल्याला लगेच कळून जाईल. बघा, पहिलं उदाहरण आहे सहचं. ठीक आहे. हे वापरायचं कसं? आधी एक छोटं वाक्य लिहायचं म्हणजे तुम्हाला ह्याचा वापर करता येईल. एक वाक्य लिहितो मी. यतीही, सोपं लिहितो, आश्रमम गच्छति. हे सध्या विसरून जावा. यतीही आश्रमम गच्छति. यती करता आहे म्हणून प्रथमा विभक्ती. हरिही, यतीही. आश्रम कर्म आहे कारण की आवडतं ठिकाण म्हणून द्वितीय विभक्ती. रामम आश्रमम. आणि यती एक वचन असल्यामुळे गच्छती. ठीक आहे. आता मला म्हणायचंय यती हा राजा बरोबर जातो, राजा सोबत, किंवा अजून आपण मराठीत कसं बोलतो? बरोबर. राजा बरोबर जातो. आता की मी काय म्हणणार? बघा, अ, राजा शब्द आहे भूपती. आता मुद्दामून राम नाही घेत, या पाठात जे चाललंय तेच घेतो. मग काय येईल तृतीय विभक्ती भूपतीची? बोला बोला. हरिणा, कविना, कपिना. तृतीय विभक्ती. मग भूपतीची काय येईल? परत दाखवू. बघा, हरीची होते हरिणा, कवीचे होतं कविणा, कपीचं होतं कपिणा, यतीचं होतं भूपतीनं यतीना. भूपतीचं काय होईल? भूपतीना. भूपतीनं मग तुम्ही याची तृतीय विभक्ती का केली? अहो, आम्ही सह वापरलं म्हणून त्याची तृतीय विभक्ती केली. तुम्ही भूपती, भूपती थोडी करणं या ठिकाणी. भूपती काय साधन आहे का आश्रमाला जायचं? नाही. पाय साधन आहेत आश्रमाला जायचं, तरी तृतीया केली का? अहो, आम्ही सह वापरलं म्हणून भूपतीची आम्ही भूपतीना अशी तृतीय विभक्ती केली. मग सर आम्हाला एक प्रश्न आहे, हे लिहायचं कुठं? कसं? कसंही लिहिलं तरी चालतं, पण अलिखित काही नियम आहेत की यती ही भूपतीना सह आश्रमम गच्छती. जो करता येतो आपण पहिला घेतो, क्रियापद शेवटी घेतो. संन्यासी राजासोबत आश्रमात जातो असं आपण मराठीत म्हणतो. तसंच यती ही भूपतीनासह आश्रमम गच्छती. पण सर मग मी असं लिहिलं तर काय अडचण होईल का? काही अडचण नाही. कुठेही कसंही लिहा. गच्छती पहिला लिहा, काय अडचण नाही. संस्कृतची ग्रेटनेस. पण मग काही अलिखित नियम आहेत, त्यामुळे आपण काय करतो? असं लिहितो. मग सर सह बरोबर आम्हाला कळालं, साकम बरोबर सांगाल का? चालेल, मी सांगतो अजून एक. कपिही हम्म तपती. एक माकड काय करतं? तप करतं. पण ते कोणाबरोबर करतं? ते प्रजापती बरोबर तप करतं. एक माकड आहे, ते ब्रह्मदेवाबरोबर तप करतं. बघा, मग कपिही, आता काय शब्द आहे? प्रजापती. काय प्रजापतीना येईल? कुठली विभक्ती येईल? प्रजापतीना बघा, प्रजा, प्रजापतीना सह पतीना प्रजापतींना सह सह. मग प्रजापती या ठिकाणी करण नाही, पण तुम्ही तरी सुद्धा काय केलेलं आहे? तृतीय विभक्ती केली, कारण की आमच्याकडे असं उपपद आहे जे आल्यानंतर तुम्हाला तृतीयाच करावी लागते. म्हणून साकम. मग सह साकमचा अर्थ काय वेगळा आहे का? तोच अर्थ आहे, सोबत किंवा बरोबर. वानर किंवा माकड ब्रह्मदेवासोबत तप करत, तपती. मग हे सह साकम सार्धम समम चार चार द्यायची काय गरज आहे? अहो, भाषेची समृद्धी. एकच तुम्ही चार चार प्रकारे सुद्धा बोलू शकता. पुढे समम सार्धमचं उदाहरण देऊया आता. बघा, अं, गायती. या पाठामध्ये गायती धातू गेलेला आहे. गायती. अं, मुनिही, मुनिही गायती. पहिलं सोपं वाक्य लिहायचं. मुनिही
गायती. मग नंतर काय करायचं? त्याच्यामध्ये तृतीय विभक्ती ऍड करायची. मुनी कोणासोबत गातो? तर मुनी हा आपण म्हणूया सेनापती सोबत गातो. जस्ट वाक्य आहे आपलं. मग काय येणार? सेनापती सार्धम. 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 हम्म. सेनापतीना सार्धम. हा, सेनापतीना सार्धम. एक मिनिट थांबा. सेनापतीना सार्धम म्हणजे त्याच्यासोबत गातो. कोण? मुनी. मुनी हे सेनापती सोबत गातात. तर सममचं एक वाक्य लिहूया. याच पाठातील आपण वाक्य वापरूया. पुढे कविही. कविही अग्निही. आग. हा, बनवूया वाक्य चला. अग्निही म्हणजे आग. काष्ठ माझ्या मनाचा शब्द आहे. काष्ठ अ ज्वलती. नाही हो. आग. आग नको. नको नको. दुसरं वाक्य आपण बनवूया. कवी घेतला. कवीहीच घेऊया. कवीही हम्म, रवीणा. रवी नाही. मुनी अग्नी गिरी मरीची. कवीही. चला, कवी कवी बरोबरच कविता लिहितो. कवीही कविना समम. कवीही कविना समम काव्यम लिखती. कवी काय करतो? कवी सोबतच काय करतो? काव्य लिहितो. म्हणजे एक कवी दुसऱ्या कवी सोबत. कवीना समम. मग आता इथं कवी काय करण नाहीये, तरी पण आपण काय केलेले आहे? त्याची तृतीय विभक्ती केलेली आहे. हे सह समम साकम सार्धम यांचे आपण अर्थ पाहिले आणि वाक्य पाहिले. ठराविकच विभक्ती होणार आहे. बर. पुढे हम्म अजून एक तृतीय विभक्तीचा वापर आपल्याला ते शिकवतात. असं म्हणतात की एखादी चिन्ह एखाद्या चिन्हाने, बघा लिहितो मराठीत, जर कुठल्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध करायचा असेल, चिन्हाने वस्तू किंवा व्यक्तीचा बोध करायचा असेल, सांगतो व्यक्तीचा बोध, तर त्या ठिकाणी त्या चिन्हामध्ये काय होते? तृतीया विभक्ती होते. काय नियम आहे? हा एक वेगळा नियम आहे तृतीय विभक्तीचा. त्याला लिहितो नियम. काय नियम आहे? एखादं चिन्ह असेल, त्या चिन्हाने जर आपल्याला एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचा बोध करायचा असेल, तर काय म्हणतो आपण त्याला? त्या ठिकाणी काय होतं? तृतीया विभक्ती होते. उदाहरणार्थ बघा, दंड ज्याच्या हातामध्ये आहे तो संन्यासी आहे. बघा, दंड ज्याच्या हातामध्ये आहे तो कोण आहे? यतीही असती. यतीही असती. मग आता काठी हे काय झालं? एक चिन्ह झालं जे यती या व्यक्तीचा बोध करतं. दंड हे एक चिन्ह झालं, एक संकेत झाला, एक इंडिकेटर झालं जे यती याचा बोध करतं. म्हणून काय होणार? दंडेन यतीही. दंडेन. अजून एक वाक्य बघूया. एखाद्याला स्वतःचा मुलगा दाखवायचा असेल आणि त्या मुलाच्या हातात जर बॉल असेल, ठीक आहे, बॉलला शब्द आहे कंदुक आणि पुत्र. कंदुकेन
मम म्हणजे माझा. मग एखाद्याला जर स्वतःचा मुलगा दाखवायचा असेल, कसा दाखवणार तो? तर चिन्ह काय आहे? कारण की तिथे भरपूर मुलं आहेत. तर काय करणार आपण? त्याची तृतीय विभक्ती करणार, कंदुकेन मम पुत्रः. म्हणजे ज्याच्या हातात बॉल आहे तो काय आहे? माझा मुलगा आहे. असं उदाहरण दिलं जातं आपल्या याच्यामध्ये की समजा एखादा कोणी घर विचारलं की जोशींचं घर कुठलं किंवा देवदत्ताचं घर कुठलं, तर ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ते घर काय? देवदत्ताचं. काकेन देवदत्तस्य गृहम. देवदत्ताचं, देवदत्तस्य. देवदत्त हे नाव आपल्या शास्त्रामध्ये सगळीकडे खूप फेमस आहे. गृहम, काकेन गृहम. जर तुम्हाला हे कन्फ्यूज करत असेल, 2 मिनिटासाठी बाजूला काढा. काक गृहम म्हणजे कावळ्याने काय आपण करतो? कावळा हे एक चिन्ह आहे जे घर या वस्तूचं काय बोध करून देतं. म्हणून आपण काय म्हणणार? काकेन गृहम. कोणाचं घर? देवदत्तस्य गृहम. काकेन देवदत्तस्य गृहम. म्हणजे काय झालं? एक चिन्ह जे आपल्याला काय करतं? एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचा बोध करायला भाग पाडतं. बघा, समुद्रेण भारत. समुद्र हे काय आहे? एक चिन्ह आहे जे आपल्याला भारताचं ज्ञान करून देतं, भारताचा बोध करून देतं. बघा, समुद्रेण त- थ- द- द- हम्म, हा, समुद्रेण भारत ज्ञायते किंवा अस्ति. म्हणजे समुद्र हे चिन्ह आहे तिन्ही बाजूला, जे काय करतं? आपल्याला भारताचं ज्ञान करून देतं. मग 2 उदाहरणं व्यक्तींची, 2 उदाहरणं वस्तूंची आपण पाहिली. काय अवघड आहे का? बघा, इत्थंभूत लक्षणे म्हणजे एखादं लक्षण याच्यावरून आपल्याला जाणलं जाऊ शकतो की व्यक्ती किंवा वस्तू. समजा एखाद्याने लाल कलरचा ड्रेस घातलेला आहे. मग त्या ड्रेसवरून काय आपण एखाद्या व्यक्तीचा बोध करून देऊ शकतो की जो लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे तो अमुक अमुक व्यक्ती. मग त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होणार. ठीक आहे. किंवा एखाद्या गावाचं आपल्याला बोध करून द्यायचंय पण चिन्हावरून, ज्या ठिकाणी हनुमंताचं मंदिर आहे ते गाव काय आपण त्याचा बोध करून देऊ शकतो. मग नियम काय आहे? ज्या चिन्हाने वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होतो त्या चिन्हामध्ये तृतीय होते, हे लक्षात घ्यायचं आपण. बर, समजलं. पुढे शेवटचं. मग आतापर्यंत आपण काय बघितलं? एकदा क्विक रिव्हिजन. आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी करण असेल त्या त्या ठिकाणी तृतीय विभक्ती होणार. करण म्हणजे क्रिया पूर्ण करण्यासाठीचं साधन, इन्स्ट्रुमेंट. मग आपण पाहिलं की काही उपपद आहेत तृतीयामध्ये. मग म्हणजे काय? की करण नसताना सुद्धा तृतीया होईल. मग कुठले शब्द आहेत ते? सह, साकम, सार्धम, समम. एवढेच आहेत का? पुढे पण आहेत. पण जसं आई छोटे छोटे घास भरवते मुलाला, तसं हे थोडं 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 आपल्याला भरवतात. मग सह, साकम, सार्धमचा अर्थ वेगळा आहे का? एकच अर्थ आहे. मग आता पुढे आपण पाहिलं दुसरा नियम की चिन्हाने वस्तू आणि व्यक्तीचा बोध होतो. शेवटी आता सांगतात, बघा नियम, नियम कारण बोधक शब्दांमध्ये काय होते? तृतीया होते. शब्दांमध्ये तृतीया होते. कसं काय समजायचं बघा. कारण बोधक म्हणजे काय हेतू आहे, काय कारण आहे. त्यांनी काय संस्कृत शब्द दिला? हेतव. काय कारण आहे? त्या कारणामध्ये तृतीय विभक्ती होणार. आता इथून द्वितीय विभक्तीचा विचार संपला. इथून पासून काही पाठ तृतीय विभक्तीचा विचार चालणार. उदाहरण सांगाल का एक? ठीक आहे. मी एका ठिकाणी राहतो. उदाहरणार्थ मी लिहितो अहम वसामी. मी एका ठिकाणी राहतो. कुठे राहतो? आश्रमामध्ये राहतो मी.
ठीक आहे. तर मी काय म्हणणार? अ, आश्रमे. कळलं नाही ते विचारा. आश्रमे का केलं? रामे, रामामध्ये. आश्रम शब्द आश्रमामध्ये. अहम आश्रमे वसामी. मी आश्रमात राहतो. का राहतो? राहण्याचं कारण काय? जेवायला भेटतं म्हणून? नाही. अध्ययन अध्ययन करतो म्हणून. मग कारण काय आहे एखादी क्रिया करण्याचं? कारण आहे अध्ययन. म्हणून त्याची कुठली विभक्ती होणार? तृतीया. तृतीया. अध्ययनेन तृतीया. आश्रमे वसामी. कारण बोधक शब्दांमध्ये तृतीय विभक्ती होते. मग अध्ययन हे काय आहे? कारण आहे, म्हणून तृतीय विभक्ती. हे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. आपण अजून पाहूया. सा भोजनेन. भोजन. भोजन हे कारण आहे मंदिरात जाण्याचं. गच्छती. मंदिरात जायचं कारण देवदर्शन वगैरे नाही. भोजन हे कारण आहे. भोजन हा हेतू आहे. म्हणून काय होणार? भोजनेन सा भोजनेन मंदिरम गच्छति. जेवण हे हेतू आहे, कारण आहे मंदिरात जाण्याचं, म्हणून होऊ शकतं तृतीय विभक्ती. हा. रामाला वनवासात जायचं कारण काय होतं? रामः वनम गच्छति. एवढं वाक्य सोपं आहे. ठीक आहे. मग कारण काय होतं? वडिलांचा शब्द. मग पितृवचन. वडिलांचा शब्द. भले तो आईला दिलेला होता, आईने परत तो वर मागितला, भाग वेगळा आहे. पितृवचन. मग काय होणार? पितृवचनेन. पितृवचन हे कारण आहे. त्या कारणामुळे काय झालंय? तो वनात गेलेला आहे. अशा प्रकारे आपलं तृतीय विभक्ती जवळजवळ संपलेला आहे. हा. आपण क्रियापद सुद्धा मागे पाहिलेले आहेत. शब्द सुद्धा पाहून झालेले आहेत. मरीची. दोन तीन शब्द राहिलेले आहेत, ते आपण पाहूया. हं. तर एक विचारू का? बिंदास्त बोला. पण सर, आपण जे आता हं. उपपद जी आपण बघितली ना आता, हं. त्यामध्ये आपण सगळे इकारांत पुल्लिंगी शब्द बघितलेत. हं. पण हा नियम सगळ्यांना लागू होतो ना? सगळ्यांना. पहा उदाहरण. हं. अरे, तुम्हाला तृतीय माहित पाहिजे म्हणून तृतीय लिहितो. रामेण देन सीतया अनंतरम कविना. किंवा आपला हरिशब्द पाठ आहे, हरिणा. ठीक आहे. तो वाक्य बघा. अ माधवः गोपालेन गोपालेन सह अ, तरती. तरती म्हणजे पोहतो. कुठे? यमुनायाम. थोडस मोठं करतो, तुम्हाला कळेल विस्तार त्याचा. बघा. मग आता गोपाल शब्दाची काय झाली? तृतीया झाली. का झाली? सह. झालं. आता या ठिकाणी सह आला म्हणून. गोपाल काय करण आहे का? गोपाळ हे काय करण आहे का? म्हणजे काय साधन आहे का पोहायचं? नाही. पण सह आला म्हणून हं. तृतीया झाली. बघा. राधा. गोपिकया. गोपिका. सीता. सीतया. गोपिकया सह दुग्धम आनयति. दुग्धम गोष्ठात. गोष्ठात आनयति. गोष्ठात गोठ्यातून. मग आता सह आल्यामुळे काय? गोपिका शब्दाचं पण झालं गोपिकया. सीता. सीतया. गोपाल. ठीक आहे. हा. वासुदेव. वासुदेव मुनिना सह. आता हरिणा.
मग काय झालं? मुनिना सह हम्म. वेदान वेदम चिंतयती. आता मुनीचं पण काय झालं? मुनिना झालं. फिर सह फिर से आलं लगा देंगे. म्हणजे कुठल्याही शब्दांसाठी ते होऊन जाईल, त्याच्यामध्ये काही चिंता नाही. ठीक आहे. अशा प्रकारे एक छोटासा नियम राहिलेला आहे, तो आपण बघूया. काय नियम आहे? आता हे सांगायला खूप लवकर आहे, पण तरी पण आता या पाठात त्यांनी दिलंय म्हणून आपल्याला बघणं अगत्याचं आहे. बघा, समास म्हणजे काय? थोडासा लेस ऍडव्हान्स विषय हा. समास सर म्हणजे, मला बोला ना, बोला मला एक बोला. विचारत. हा. सर इथे माधव गोपाल हे न दाखवले ना आपण, तर हा, तो वासुदेव मुनीना ने ना होऊ शकत. कारण की मुनी शब्द कसा आहे? बघा, मुनी हं, इकारांत हं. आहे आणि राम कसा इकारांत. आहे? कोणतं पुल्लिंग? अकारांत आहे. मग मुनी हा अच्छा. इकारांत असल्यामुळे तो हरीसारखाच चालेल. आपण काय केलंय, अच्छा. एका एका प्रकारचा एक एक शब्द लक्षात ठेवलाय. म्हणजे राम शब्द लक्षात ठेवल्यानंतर केशव, माधव, गोविंद, मुकुंद सगळे शब्द कसे चालतील? रामासारखे. सीता शब्द लक्षात अच्छा. ठेवल्यानंतर राधा, लता, गीता सगळे शब्द कसे चालतील? सीतासारखे. मग कवी, सीता. मुनी, यती, हरी हे सगळे बाकीचे शब्द कसे चालतील? हरीसारखे. मग इथं मुनेन का नाही होणार? कारण की शब्द इकारांत आहे म्हणून तो रामासारखा नाही चालणार. हं. ठीक. बघा, समास म्हणजे काय आहे? थोडक्यात दोन शब्द एकत्र येतात, त्याला समास असं म्हणतात. दोन शब्द एकत्र येऊन एक अर्थ देतात. जसं मी सांगतो एक बघा, राम पुत्र किंवा दशरथ पुत्र. याचा अर्थ काय? दशरथाचा, हे नाही कळलं तरी टेन्शन घेऊ नका, दशरथाचा पुत्र. मग या दशरथाचा पुत्र एवढ्या मोठ्या दोन शब्दांचा मिळून एक दशरथ पुत्र शब्द तयार होतो, याला समास म्हणतात. आणि तो एक अर्थ देतो, दशरथ पुत्र. मग ते काय म्हणतायत? पती हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो स्वामी. हा पती शब्द कशासोबत जरी लागला, पती शब्द कशासोबत जरी लागला तरी तो तुम्ही हरीसारखा चालवा. पती शब्द कशासोबत जरी लागला, समजा भू म्हणजे काय? पृथ्वी. मग त्याचा पती लागल्यानंतर काय होईल? भूपती. मग तो चालवायचा कसा? आता दोन शब्द आहेत, भू आणि पती एकत्र आले, दोन शब्द एकत्र येणं किंवा दोन पेक्षा अधिक एकत्र येणं समास. मग हा समास झाल्यानंतर चालवायचा कसा, असा प्रश्न पडू शकतो. म्हणून ते म्हटले की हा जर पती शब्द कशाला पण येऊ द्या, कशाला पण लागू द्या, काय होणार? तो हरीसारखा चालणार. सेना शब्दाला पती शब्द लागला, कसा चालवायचा तो? हरीसारखा चालवायचा. प्रजा म्हणजे लोक आणि त्यांचा पती. मग हा प्रजापती काय, दोन शब्द एकत्र येऊन झालेला आहे म्हणून तो कसा चालणार? समस्त पद किंवा समास झालेला असला तरी पण तो चालणार हरीसारखा. हे तुम्हाला नसेल कळलं कारण की थोडंसं ऍडव्हान्स आहे. वेळ आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. सध्या एवढं लक्षात घ्या, पती शब्द कशाबरोबरही लागू द्या, तो आपल्याला चालवायचा आहे हरीसारखा. ठीक आहे. या ठिकाणी आठवा पाठ संपला. आपण याचे वाक्य तर पाहूया. तुमचे काही डाऊट्स असतील ते डाऊट्सही विचारूया. जवळजवळ सगळं संपलेलं आहे, याच्यातलं काही नाही राहिलेलं. येस, तुम्हाला मी फोटो पाठवतो आणि मग वाक्य पाहूया आणि शंकाही पाहूया. जॉईन व्हा लगेच.